नमस्कार, जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. मी अमोल जोशी. आयुष्य हा होकार आहे तर मृत्यू हा नकार आहे. अनेकदा अनेकांच्या आयुष्यामध्ये अचानकपणे हा नकार समोर येऊन उभा राहतो आणि मग सुरू होतो होकार आणि नकाराचा संघर्ष. या संघर्षात नकारावर मात करत होकार खेचून आणणाऱ्या व्यक्तीच असतात आशेची खरी खरी बेटा. आशेच्या अशाच एका बेटाला आज आपण भेटणार आहोत. जिंदगी मिलेगी दोबाराच्या सेटवर स्वागत करूया डॉक्टर आशा मिरगे यांचं. आशाताई, वेलकम. डॉक्टर आशा मिरगे आज एक सुप्रसिद्ध सामाजिक सेविका, त्याचबरोबर एक यशस्वी डॉक्टर आणि एक यशस्वी आई म्हणून सुद्धा आपल्या सगळ्यांसमोर आलेल्या आहेत. मात्र आत्ता त्या अशा आपल्याला दिसत असल्या तरी सुद्धा मागच्या काही वर्षांचा प्रवास हा त्यांचा अत्यंत अडचणींचा, आव्हानांचा आणि वेगवेगळ्या आव्हानात्मक आजारांचा सुद्धा राहिलेला आहे. या सगळ्यावर यशस्वीपणे मात करून आज एक अत्यंत आदर्श प्रवास ज्याला आपल्याला म्हणता येईल, तो प्रवास आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आलेला आहे. त्यामुळे त्यांच्याच तोंडून त्यांचा सगळा प्रवास आपण ऐकणार आहोत. तुमचं कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती आणि त्यावेळी शिक्षणाविषयी आणि तुमच्या करिअरविषयी घरच्यांची काय मतं होती? माझा जन्म एका सधन शेतकरी कुटुंबात झाला. आम्ही 4 बहिणी आणि 2 भाऊ. शिक्षणाचं फारसं वातावरण होतं असं नाही. आणि त्यामुळे जेव्हा मी 9वी पास झाले आणि त्याच वेळेला माझी मोठी बहीण मॅट्रिक पास झाली, तिला 76% मार्क्स मिळाले आणि तिला आता कॉलेजमध्ये टाकायचं नाही, उलट तिचं लग्न करून टाकायचं, असं घरात वेव सुरू झाली. आणि तो माझी पहिली संघर्षाची ठिणगी, जी मी माझ्याच लोकांशी मांडली की अक्काला तुम्ही शिकवलंच पाहिजे, नाही शिकवाल तरी हरकत नाही, पण मला मात्र MBBSच व्हायचं आहे. पण माझे वडील खूप समजदार होते आणि ते त्या सगळ्या फॅमिलीच्या बाहेर आलेले होते. इव्हन त्यांनी सुद्धा माझ्यासाठी फॅमिलीचा विरोध पत्करला आणि मग अक्काला कॉलेजमध्ये टाकलं. ती पण डॉक्टर आहे आता, BMS. आणि मग मला पण कॉलेजमध्ये टाकलं. मला MBBS साठी इव्हन नागपूरला पाठवलं. ही माझ्या वडिलांचा झालेला माझ्यावर खरंच इट वॉज ज्याला आपण म्हणतो उपकारच म्हणावं लागेल त्या काळात. MBBS ला ऍडमिशन मिळाल्यानंतर पहिल्याच वर्षी 79 मध्येच जुलै माझा पाय दुखायला लागला आणि दॅट वॉज चौबे म्हणून एक डॉक्टर होते, त्यांनी डायग्नोसिस केलं, इट इज रुमॅटिझम. 79 मध्ये मला तो रोग झाला. त्याचे अटॅक्स येतात. मला अटॅक यायचा दर 3 आठवड्यांनी आणि तो 8 ते 10 दिवस राहायचा. त्यावेळेला मी हॉस्टेलला होते. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरला माझी ऍडमिशन होती MBBS. हा सगळा आजार तुम्ही हॉस्टेलमध्येच काढला? हॉस्टेलमध्ये. कारण सगळेजण म्हणायचे मला की तुम्ही वापस जा आता. पण तेव्हा मला वाटायचं की हा रोग मला आता जन्मभर खराब करणार. अकोल्याला गेल्यावर माझा आजार बंद होणार आहे का? नाही. मग नागपूरला मी राहून उलट ट्रीटमेंट घेऊ शकते माझ्याच कॉलेजमधून. सो आय यूज टू बी देअर. हॉस्टेलवर सगळ्यांचा विरोध म्हणजे तिथल्या लोकांचा, पण माझ्या मित्रमैत्रिणींनी मला खूप मदत केली. म्हणजे इव्हन त्या अटॅकच्या दरम्यान मला दात घासून देणारी माझी विजू पवनीकर नावाची मैत्रीण मला अजून आठवते की ती तिचा अभ्यास सांभाळून माझं सगळं करून द्यायची. आणि त्यानंतर तुम्ही MBBS झाला? MBBS पण मला मग रायटर ठेवून परीक्षा द्यावी लागली. ते करत असताना MBBS फायनलच्या फर्स्ट टर्म मध्ये म्हणजे 1981 ला माझा हार्टचा वाल्व खराब झाला. मायट्रल स्टिनोसिस नावाचा मला रोग झाला आणि हा वाल्व बदलून मिळतो, अमेरिकेहून आणावा लागतो, 25,000 खर्च येतो, असं वगैरे सगळं करून मग आपण आता हिचं नोव्हेंबरमध्ये ऑपरेशन करू. माझं दुर्दैव म्हणा, देवाला माझी परीक्षा पाहायची होती म्हणा, जून 81 ला माझ्या वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला. या सगळ्या नाटकात नॅचरली मला मायट्रल वाल्व खराब झाला आणि तो बदलावा लागतो हे लक्षात येण्याचं काही कोणाचं कारणच नव्हतं. सगळी धावपळ की अण्णांना न्यायचं आहे, मुंबईला न्यायचं आहे, लाईट द्यायचे आहे, दुरुस्त झाले पाहिजे, बरे झाले पाहिजे, मुलं लहान आहेत, कच्चा हवा आहे, असं करण्यात आम्ही ते 8-9 महिने आमचे गेले. आणि दुर्दैवानं मार्च 1982 म्हणजे 9च महिन्यात माझ्या वडिलांची डेथ झाली. वडिलांची डेथ झाली तेव्हा नॅचरली आम्ही खेड्यावर होतो. सधन शेतकरी म्हणून शेती होतीच, त्यामुळे असं काही फारसा प्रॉब्लेम येईल असं पहिले वाटलं नव्हतं. पण जेव्हा मी तिथून निघायला लागले माझ्या उरलेल्या शिक्षणासाठी, 7 महिने माझं MBBS राहिलं होतं, तेव्हा काका लोकांनी विरोध केला. माझे वडील गेल्याच्या 13व्या दिवशी मी सगळ्या लोकांशी भांडून मी नागपूरला निघून गेले. नागपूरला गेल्यानंतर ज्या मावशीकडे मी पेईंग गेस्ट म्हणून जेवायला जायचे, एका सधन शेतकऱ्याची आणि ऑफिसरची मुलगी म्हणून, तिथे मी तिला रिक्वेस्ट केली की तुझ्या मेसच्या पोळ्या मी करणार, कारण मला पैसे कोण पाठवणार. ती जमीन काकांकडून घेणे, पेरणे आणि त्याच्यातून काहीतरी यील्डिंग काढणे, त्यात हे 5 मेंबर, 2 भाऊ 2 बहिणी 1 आई, ही फॅमिली सांभाळली आणि माझं शिक्षण केलं. मग मला थोडंसं तिथे करावंच लागलं. MBBS फायनल मी सुदैवानी बाय द ग्रेस ऑफ द गॉड
पहिल्या झटक्यात पास झाले. इंटर्नशिप करायला मी इकडे आले त्याच्या आधीच मी माझ्या आई बहिणी यांना अकोल्यात शिफ्ट केलं होतं. पण त्याच दरम्यान माझ्या आयुष्यात किशोर मिरगे नावाचे एक माझा मित्र म्हणा, हळूहळू मी त्याच्यावर इमोशनली डिपेंडंट व्हायला लागले. लवकरच आम्हाला कळलं की आमचं एकमेकांवर प्रेम आहे. ही वॉज नॉट मेडिकल. तो डॉक्टर नव्हता. बरं. विरोध झालाच. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर इतकी डायनॅमिक सून पचवणे, तेही देशमुख घराण्यात, म्हणजे जरा कठीण असतं. स्लीपर घालण्यापासून तर घरात कामाला नोकर ठेवण्यापर्यंत मला झगडा लागला. हे करत असताना मग मी माझं स्वतःचं नर्सिंग होम टाकलं. दरम्यान माझं हार्ट खराब झालेलंच होतं. बीपी ऍड झालं मला. बीपी ऍड झालं असताना आई बिकेम प्रेग्नंट. मला दिवस राहिले आणि मला बाळ होणार. सगळ्या डॉक्टर लोकांमध्ये हवा, कारण हिला बाळ झालं तेही मरून जाईल. मग मी त्यांना विचारलं की मरायच्या आधी तुम्हाला कळणार आहे की नाही, सडनली तर काही होणार नाही. कॉम्प्लिकेशन सुरू झाले प्रेग्नन्सीचे की आपण बाळ काढून टाकू. इफ इट इज 7वा महिना बाळ वाचेल. इफ इट इज 9वा महिना आला तर फारच चांगलं. हे डॉक्टरने तुम्हाला न सांगता तुम्ही डॉक्टरना सांगितलं? येस येस. तर माझ्या सगळ्या मैत्रिणीच होत्या. आय एम गायनेकोलॉजिस्ट, त्यामुळे सगळ्या मैत्रिणी होत्या. ओके, सगळ्यांनी कबूल झालं की बा काही हरकत नाही, आपण तसं करू. आय गेट ऍडमिटेड. पूर्ण 9 महिने उठली नाही बिलकुल. टोटल नौकासन. बाळ बाहेर पडू नये म्हणून इकडून पायाखाली 2 विटा. आणि हार्ट खराब आहे, इम्पेंडिंग सीसीएफ म्हणतात त्याला, कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर. हार्ट फेल केव्हाही होऊ शकतो म्हणून इकडून 2 विटा. असं नौकासनामध्ये पूर्ण 9 महिने राहून फुर्सत से बनाया मेरे बच्चे को एकदम खास. मग हॉस्पिटल, आई पण, बायको पण, सून पण, हे करत 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 एक 2002 मध्ये माझ्या मिस्टरना पोटामध्ये गोळा आहे असं डायग्नोसिस झालं. अच्छा. 3.5 किलोचा गोळा त्याच्या पोटात होता. सॉस मसल नावाचा एक मसल असतो आपल्या मागच्या बाजूला, त्यापासून तो आला होता. लायपोमायोसार्कोमा नावाचा तो कॅन्सर होता. अकोल्यातच त्याचं आम्ही ऑपरेशन केलं. तो गोळा काढला, पॅथॉलॉजीला पाठवला. इट वॉज कॅन्सर. आणि 2004 मध्ये डिसेंबर 2004 9 डिसेंबर ही डाईड. त्याची डेथ झाली. 1 वर्ष त्याला किमो दिली. 6 महिने तो चांगला होता. नंतर सेकंडरीज डेव्हलप होऊन त्याची डेथ झाली. त्याची डेथ झाल्या दुर्दैवानं ज्या सासरच्या लोकांनी मला कधीच ऍक्सेप्ट केलं नव्हतं. ओनली वी वर टुगेदर असं. फॅमिली प्रॉब्लेम. माझं दवाखाना बंद केला. त्यामुळे इकॉनॉमिकल, सायकोलॉजिकल, सोशल हे 3 प्रॉब्लेम तर होतेच. दवाखाना बंद केला म्हणून टाइम किलिंग हा प्रॉब्लेम. जी आशा मिरगे आठवड्यात 4 वेळा डिलिव्हरी करायची रात्रभर जागून, आणि 10 बेडचे पेशंट सतत तिच्या भोवती असायचे. तिच्याकडे 10 दिवस कोणी कुत्री भेटायला यायचं नाही. दवाखाना बंद केला कोणी. यामुळे मग मी इकॉनॉमिकल याच्यासाठी ट्युशन सुरू केलं. हॉलमधलं सगळं फर्निचर हलवलं, त्याच्यात 60 खुर्च्या टाकल्या. BDS, BMS, MBBS हे सगळे कॉलेजेस अकोल्यामध्ये ट्युशन सुरू केल्या. म्हणजे मी बाळाचं शिक्षण कंटिन्यू करू शकले. अच्छा. कारण त्याला मी 7वीतच पुण्याला पाठवलं होतं SSP मध्ये. तो माझ्यासोबत नव्हता. यांची डेथ झाली त्यावेळेस तो फक्त 14.5 वर्षाचा होता. त्यामुळे त्याचं शिक्षण मला बंद पडू द्यायचं नव्हतं, म्हणून ते ट्युशन सुरू केलं. पण त्या काळामध्ये हा संघर्ष करण्याची जी जिद्द आहे, जी प्रेरणा आहे, ती कुठून आली असावी असं वाटतं तुम्हाला? आय एम बॉर्न फायटर. म्हणजे ते मला हे गॉड गिफ्टेड असेल असं मला. पण मी माझ्या वडिलांना ज्याही प्रसंगामध्ये म्हणजे मी 12वी पर्यंत वडिलांसोबत होते, तर मी पाहिलं की ही वॉज व्हेरी कूल. आणि ही यूज टू से की जेव्हा देव एक दरवाजा बंद करतो तो 4-5 दरवाजे ठेवून देतो. आपण बंद दरवाजाच्या पाशी रडत बसतो म्हणून दुसरे उघडे दरवाजे आपल्याला दिसत. आणि ते मी इतकं पक्क कापून घेतलं होतं स्वतःजवळ, पक्क पकडून घेतलं स्वतःजवळ की एक दरवाजा तू बंद केला ना, मग 2-3 दरवाजेच्या शोधात येईल. कूल राहून ते 2-3 दरवाजे शोधणे हा माझा स्थायी भाव. एक पहिला विषय. दुसरा महत्वाचा विषय, जनरली लोक जे असे बॅक मारतात त्याचं कारण आहे की जेव्हा मला एखादा प्रॉब्लेम येतो, मी तुझ्यापर्यंत जाऊन तो प्रॉब्लेम तुला सांगायला लाजते किंवा काहीतरी, वेदर आय शुड से ऑर नॉट, मला हे हवं आहे पण मी कसं मागतो, हेजिटेशन असतं माझं. तसं नाहीच आहे. समजा मला एखादी गोष्ट तुझ्यापाशी हवी आहे तर मी काय म्हणणार माहिती आहे का, मागून तर पहा. हो म्हणेल, नाही तर नाही म्हणेल. जब मैंने नहीं मांगा तो 100% नहीं मिला. जब मैंने मांगा तो 50% देरी देचा. आणि दुसरं, या आजारांना किंवा बाकी कशाला मी घाबरले नाही. याचं कारण अगदी लहानपणी मी कुठेतरी वाचलं होतं की जो डरता है वो भी मरता है, फिर साला मरने से क्यों डरता है. त्यामुळे त्याची मला कधी भीती नाही वाटत. पण मात्र एक गोष्ट मी तुला सांगू इच्छिते. अगदी लहानपणी 7वीत असताना वि. स. खांडेकरांची एक कादंबरी होती गोप्या.
ती मी वाचली होती. आणि तेव्हा मी बाबांशी भांडले होते माझ्या, की लेखक लोक काही लिहितात, इतकं दुःख कोणाच्या आयुष्यात असू शकत नाही. आणि मला असं आठवते की तेव्हा माझ्या बाबांनी म्हटलं होतं की असं नाही सांगता येत. ते दुःख लिहिण्याचा लेखकांचा उद्देश हा असतो की प्रत्येक दुःखाला उत्तर असतं. त्या गोप्यातून मी शिकले की प्रत्येक दुःखाला उत्तर असतं. एव्हरी लॉक इज हॅव्हिंग की अँड एव्हरी प्रॉब्लेम इज हॅव्हिंग सोल्युशन. हे मी त्या गोप्यामधून शिकले. स्वतःच्या इतक्या अडचणी असताना पुन्हा आपण समाजसेविका व्हावं किंवा सामाजिक क्षेत्रात उतरावं आणि इतरांना मदत करावी, ही प्रेरणा कुठून आली? काय झालं माहितीये का, की जेव्हा 2004 मध्ये डॉनीची डेथ झाली, सगळे लोक मला सोडून गेले. टाइम किलिंग हा प्रॉब्लेम झाला. आणि जेव्हा मी विचार करायला लागले की माझ्या इतक्या डायनेमिक MBBS BGO, इतकं मोठी कमाई, अशा पद्धतीनं फॅमिलीच्या उपयोगात पडलेल्या बाईला जर असा प्रॉब्लेम येतो तर जनरल पोरींना काय प्रॉब्लेम येत असेल. सो आय केम आउट ऑफ द होम. मी म्हणजे फील्डवर उतरले, महिलांचे प्रश्न समजून घ्यायला लागले. मग मी बचत गट बनवले. मग मी माझी जिजाऊ नावाची एक संस्था होती ती उभी केली. त्याच्यात मी जवळपास 150 बचत गटांना रोजगार दिला. MSCBचे पंचिंग आणि फोटो रिडिंग असं काम सुप्रियाताईंच्या ओळखीने मी घेऊन 40,000 मीटरचं रिडिंग माझ्या महिला करतात बचत गटाच्या आधी. त्याचं जवळपास 2,80,000चं बिल निघतं. ते कम्प्लीट त्यांना देते संस्थेसाठी काहीही न ठेवता. सुदैवाने मला गरज नाही. SP ऑफिसमध्ये मी जाऊन बसायला लागली कौटुंबिक हिंसाचाराबद्दल काय चालतं ते पाहायसाठी. त्यात बाय द ग्रेस ऑफ द गॉड आतापर्यंत मी इतक्या वर्षात 12 वर्षात 2,000च्या वर कुटुंब रिसेट केली फक्त काउन्सिलिंग करून. 1200च्या वर व्याख्यानं मी अख्ख्या महाराष्ट्रभर महिलांच्या विषयावर, वाढत्या घटस्फोटाची कारणं, लैंगिक अत्याचार, महिलांवरचे अत्याचार, किशोरवयीन मुलामुलींच्या लैंगिक समस्या, या सगळ्यांच्यावर दिलेली. मानव विकास मिशन म्हणून एक सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे ज्यात आरोग्यामध्ये फुकट काही रेम्युनरेशन न घेता पातूर नावाचा आमचा तालुका आहे, तिथल्या 4 PHC वर मी जाते आणि प्रेग्नंट महिलांना तपासते. सो दॅट त्यांना रेफर केव्हा लागतं ते मी पाहते. आणि आउटपुट हे की मागच्या 1.5 वर्षात पातूर तालुक्यातल्या एकाही PHC वर मदर डेथ झाली नाही, मदर मॉर्टॅलिटी नाही, MMR 0. अँड दॅट इज ओनली ड्यू टू मानव विकास मिशन अँड दॅट इज ओनली ड्यू टू डॉक्टर आशा मेघे. आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. वी आर ऑल्सो प्राऊड ऑफ यू. त्या अडचणी येऊन सुद्धा कुठेही बॅक न मारता आजपर्यंत त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवलाय. या गप्पा अशाच आपण सुरू ठेवूया. एक ब्रेक घेऊया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दो बार. जिंदगी मिलेगी दो बार. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमामध्ये. आपण गप्पा मारतो आहोत डॉक्टर आशा मिरगेंची. आशाताई, अनेक माणसं दैववादी होतात, अनेक माणसं सुरुवातीला असतात, नंतर त्यांचा विश्वास उडतो, काहींचं उलट होतं. तुमच्या बाबतीत नेमकं काय झालं या सगळ्या प्रवासात? नशिबावर विश्वास आहे माझा. म्हणजे नशीब असतंच, पण नशीब आहे म्हणून नुसती नशिबावर विश्वास ठेवून काहीच करू नये या मताची मी नाही. कर्मण्यवालीच मी की करके तो देखो. म्हणजे एक उदाहरण माझ्याच बाबतीत मी तुला सांगते की 11वीत असताना चुकून वेंदळी होतेच मी. सगळे 10 कामं असायची मला कंटिन्युअस, इकडचं तिकडचं वगैरे. केमिस्ट्रीच्या दिवशी, सॉरी बायोलॉजीच्या पेपरच्या दिवशी मी केमिस्ट्रीचा अभ्यास केला. मैत्रीण आली मला घ्यायला आणि म्हटलं की अरे लॉग बुक नाही ले रे क्या? अबे नाही ना, आज तो बायोलॉजी का पेपर आहे. म्हणजे वाईल गोइंग टू द पेपर आय केम टू नो की बायोलॉजी का पेपर आहे. मी म्हटलं आता काय करायचं. 1च मिनिटं स्वतःशी विचार केला की मी पेपरला गेले नाही तर मी फेल होणार, जाऊन आले तर कधी पास तरी होईल. हाच हंडा माझा आयुष्यभर होता की मी दैवावर विश्वास ठेवून नाहीच केलं तर काहीच होणार नाही, करून पाहिलं तर उलट होईल काही. जे शक्यता तरी निर्माण, शून्यापेक्षा एक मोठा. बिलकुल. आणि या सगळ्या ह्याच्यात तुमच्या भोवती सातत्याने माणसं राहिलेली आहेत. तुमच्या आयुष्यात आलेल्या माणसांविषयी तुम्हाला काय वाटतं की ही तुमच्या स्वभावामुळे आली की तुमच्या परिस्थितीमुळे आली, तुमच्या यशामुळे आली, अपयशामुळे आली? कशामुळे सातत्याने एवढी माणसं तुमच्या भोवती? मला जे वाटतं म्हणजे आता या एज अँड स्टेजमध्ये की मी लोकांसाठी मेणबत्ती आहे. अंधार पडला की त्यांना माझी आठवण येते. पोलीसवाला काम आहे अशा देशी बोलायला, पॉलिटिक्स मधलं काम आहे अशा देशी बोलायला लागते, डॉक्टरचं काम आहे अशा देशी बोलायला लागते, एज्युकेशनल काम आहे अशा देशी बोलायला लागते. मग त्या अशा देशी आपण ऑलरेडीच कनेक्टेड असलं तर बरं. या पद्धतीनं मला असं वाटतं एक. आणि दुसरं पण ते पण माझ्या उपयोगात पडत गेले. मी त्यांच्याकडून खूप सारं शिकत गेली. कारण या
टाइम किलिंगच्या प्रकारामध्ये जेव्हा समुपदेशन वगैरे मी शिकत होती, मग मी पुढे माझं शिक्षण सुरू केलं. LLBचे माझे 2 विषय राहिले. MBBS जो मी पहिलेच केलं होतं. LLBचे माझे 2 विषय राहिले होते, ते काढले. मी LLB झाले. मग मी MA सायकोलॉजी, MA सोशॉलॉजी, MA मास कम्युनिकेशन जर्नलिझम, ह्युमन राईट्स, वुमेन राईट्स, SHG, काउन्सिलिंग यातले सर्टिफिकेट कोर्सेस येतात मुक्त विद्यापीठाचे. ते सगळे म्हणजे त्याच्यात मी महाराष्ट्रातून दुसरी, महाराष्ट्रातून पहिली वगैरे अशी आहे. तर हे शिकत गेले. मग हे सगळं शिकत असताना हिच्याजवळ बा इतकं सगळं म्हणजे शी इज सोल्युशन ऑफ एव्हरी प्रॉब्लेम. सो गो अँड टेक. या कारणाने माझ्या अवतीभोवती सतत म्हणजे आज अर्धा अकोला मला आशा मम्मा म्हणते. अच्छा. येस, आशा मम्मा म्हणून ओळखल्या जाते मी अकोल्यात. बिलकुल. तुमचा हा सगळा प्रवास जवळून बघितलेल्या किंवा तुम्हाला खूप जवळून ओळखणाऱ्या अशा काही व्यक्तींच्या प्रतिक्रिया आज आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. आपण ह्या स्क्रीनवर बघूया ते नेमकं काय म्हणतात. आयुष्यात जे पण प्रॉब्लेम्स आले, पप्पांचा कॅन्सर असो किंवा तुझा दवाखाना बंद झाला ते असो, या सगळ्या गोष्टींना तू खंबीरपणे उभं राहून उत्तर दिलं, फेस केलं. तू कधीच ढासळली नाही. आणि आता रिसेंटची घटना अशी की 7 एप्रिलला रोजी तुला जेव्हा हार्ट अटॅक आला होता, तू मुंबईला ऍडमिट होती, आम्ही सगळे घाबरून गेलो होतो. इव्हन डॉक्टर्स, रिपोर्ट्स काय म्हणतात आहे ते सुद्धा कळत होतं. बट जेव्हा तू बोललीस की तू टेन्शन नको घेऊ, मला काही होत नाही, खूप छान वाटलं. आपल्या कुटुंबाचा आधार तर झालीच झाली, पण तू सगळ्या महाराष्ट्रातल्या पीडित शोषित स्त्रियांचा आधार वड आहेस. तू अशीच राहा, वडासारखीच खंबीर राहा आणि वडासारख्याच तुझ्या हजारो पारंब्या तुला ऑक्सिजन देत राहो, जो तुला खरंच कमी पडते असे सगळे डॉक्टर म्हणतात. तू माझ्यासाठी जे केलं, माझ्या फॅमिलीसाठी, ते सगळं महाराष्ट्रासाठी करते आहेस. त्याच्यामुळे मला खूप कौतुक आहे तुझं. मला खूप आभार आहे. देवानं माझे पाय फेडले माझ्या पोटी तुला दिल्यामुळे. मला आनंद वाटतो बेटा. ही महिला मर्दानी महिला आहे. सामाजिक क्षेत्र असो, वैद्यकीय क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये ही हिरिरीने पुढे जाते आणि ध्येयवेडी आहे. मध्यंतरी महाराष्ट्र शासनाच्या राज्य महिला आयोगाचे सदस्य असताना मला धडकी भरायची जेव्हा ती प्रवासाला निघायची. मुंबईला मीटिंग असेल तर ही कारनी अकोल्याहून मुंबईला जायची. ड्रायव्हर आणि ती हे दोघंच प्रवास करत असत. मला एवढी धाडसी स्त्री मी पहिल्यांदा पाहिली आहे. आणि तिचं कौतुक एवढं करावं लागेल की मोठ्या प्रमाणात तिला शुगर आहे, आणखी इतर व्याधी आहेत, हे सर्व सांभाळून सुद्धा ती नेहमी कार्यरत असते. तर या सगळ्यावर तुमची प्रतिक्रिया. क्या बात आहे. माझे लोक मला इतकं चाहतात हे पाहूनच मला आनंद झाला. खूप छान वाटलं. हे सगळे लोक माझ्यावर प्रेम करणार. हे सगळे लोक वेळोवेळी, ती जसं माझी बहीण म्हणाली तसं, माझ्या पारंब्या झालेली लोक. ती म्हणते ना ऑक्सिजन कमी पडतो. जर मी फोन केला रात्री 12 वाजता की फक्त मला बोर होऊन राहिलं, थोडा वेळ तुझ्याशी बोलते, तर माझ्याशी बोलणाऱ्या हे सगळे लोक आहेत. मला फार बोर होतं, मी तुझ्याशी बोलते. आणि मी असं कोणाला म्हणू शकते बरं का. ते जे मधुभाऊ म्हणाले ते अगदी खरोखर की आय कॅन डू एनिथिंग ॲट एनी टाइम. ते छान वाटलं मला. तुमचे डोळे थोडेसे पाणावलेले दिसत आहेत मला या सगळ्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर. येस येस. माझ्या पोराची प्रतिक्रिया पाहून मला खूप छान वाटलं की त्यावेळेला 7 एप्रिलला तो इतका घाबरला होता आणि आल्याबरोबर तो उशीर आला दिल्लीहून. आल्याबरोबर डॉक्टरांनी की काही खरं नाही, रिपोर्ट कार्डियक फेल म्हणजे कार्डियक फेल्युअर असंच डायग्नोसिस, हार्ट फेल असंच डायग्नोसिस. तर मी म्हणजे त्याला जवळ घेतलं, म्हणजे बोलावलं त्याला शुद्धीवर आल्या असा हात हातात घेतला. म्हटलं तू टेन्शन घेऊ नको, तू कलेक्टर झाल्याशिवाय मी मरत नाही. आणि मी आता तुलाही सांगते, त्या चॅनेलवरून उरलेल्या सगळ्यांनाही सांगते की कलेक्टर तो झाल्याशिवाय मी मरत नाही. काही टेन्शन नाही. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि एवढा ऑक्सिजन तुम्ही आतापर्यंत जमवून ठेवला की तो तुम्हाला कमी पडू नये अशाच शुभेच्छा आम्ही तुम्हाला देऊ. या गप्पा आपण सुरूच ठेवूया. पुन्हा एक ब्रेक घेऊया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमामध्ये. आपण गप्पा मारत आहोत डॉक्टर आशा मिरगे यांच्याशी. आतापर्यंत तुम्ही जे केलंय हे सुद्धा एक स्वप्नवत करिअर आहे अनेकांसाठी. मात्र याच्यावर तुम्ही सध्या तरी समाधानी आहात असं दिसत नाहीये. तुम्हाला अजून सुद्धा पुढे बरंच काही करायचं आहे. तर काय तुमची स्वप्न आहेत पुढे? या सामाजिक क्षेत्रात फील्डवर उतरल्यानंतर माझ्या लक्षात आलं की सत्तेमुळे शहाणपण येत नाही, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, पण सत्तेशिवाय शहाणपणाला अर्थ नाही. क्या बात आहे. जेव्हा मी मुलींना न्याय देण्यासाठी एखाद्या ऑफिसरकडे, एखाद्या लोकप्रतिनिधीकडे जाते, तेव्हा मी कोण हा प्रश्न त्यांच्या मनात, त्यांच्या डोळ्यात नक्की मला दिसतो. आणि म्हणून मागच्या
एक 10 वर्षा अगोदरपासूनच 12-13 वर्षा अगोदरपासून मी एनसीपीला जॉईन झाले. कालच माझी नियुक्ती त्यांनी स्टेटची व्हाईस प्रेसिडेंट म्हणून केली. बरं. मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून यायचं नाही. आय एम फॉर सिलेक्शन, आय एम नॉट फॉर इलेक्शन इफ दे वॉन्ट. या कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येकाच्या हातामध्ये आम्ही शेवटी एक आरसा देतो आणि त्या आरशात बघून तुम्हाला स्वतःशीच काय बोलावं असं वाटतं. एवढा सगळा प्रवास करून आल्यानंतर या टप्प्यावर ते तुम्ही बोलायचे. हा आरसा. आशा, जे मिळवलंस ते तर आहेच, पण अजून सुद्धा खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आपल्या समाजातील ज्या डाऊन प्रोडन महिला आहेत त्यांना न्याय द्यायचा आहे. सोबतच स्वतःची तब्येतही बरोबर ठेवायची आहे. सो बी अवेअर अबाउट तब्येत अँड बी ब्रेव्ह फॉर गिव्हिंग दी जस्टिस टू द डाऊन प्रोडन. क्या बात आहे. अशातही तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. तुम्हाला भरपूर ऑक्सिजन तुम्ही जमा केलेलाच आहे. ऑक्सिजन अजून अजून जास्तीत जास्त तुम्हाला पुरत राहो आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत या तुम्हाला शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. आयुष्यात तुम्ही काहीच केलं नाहीत तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. मात्र तुम्ही प्रयत्न केलेत तर ते मिळण्याची किमान 50% शक्यता तरी तयार होते. असा एक आशावाद आणि नवं तत्वज्ञान आज आशाताईंनी आपल्यापाशी मांडलं. त्यामुळे आयुष्यात सातत्याने नकाराचा सामना करत असताना हे तत्वज्ञान एका होकाराकडे घेऊन जाणारं निश्चितपणे आहे आणि त्यामुळे सोडून देण्यापेक्षा प्रयत्न नक्की करा. ते प्रयत्न सुद्धा तुम्हाला निश्चितपणे समाधान देतील. हा संदेश आशाताईंनी दिलाय आणि इथून पुढे सुद्धा त्या देत राहणार आहेत. आशेच्या अशाच वेगवेगळ्या बेटांना आपण इथून पुढच्या भागांमध्ये देखील भेटत राहणार आहोत. या भागामध्ये आम्ही इथेच थांबतोय. मात्र पुढच्या भागात भेटेपर्यंत विसरू नका, जिंदगी मिलेगी दोबारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.